मिळतोय बॉल तयार ऑन साइडला. हा बॉल देखील मैदानाच्या फटका यावेळेस कव्हर रिजन मध्ये फ्लॅट फ्युरियस सपाट पॅरलल स्ट्रोक 6. अक्षयचं स्वागत करण्याचा प्रयत्न सफल. आडवा बॅटनं कडवा प्रहार. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. दोन डॉट आलेले आहेत. यावेळेस आपण पाहतोय हा बॉल सरळ बॅटने फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत या षटकाचं स्वरूप राहिलंय. बॉल हवेमध्ये आणि मैदानाच्या बाहेर पुन्हा अगदी सहज षटकार एक्झिक्यूट केले जात आहेत. ईसाठी ग्रामीण क्रिकेट भरपूर खेळ आणि कुणाकडे क्रिकेट देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हा लेफ्ट आर्म गोलंदाज केला. वेगवान गोलंदाज आपण सध्या क्षेत्ररक्षक तिथे होते साहिल शेख. त्याच्या हातांवरती लागला बॉल आणि निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एफर्ट जबरदस्त होते तिकडे पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 6 मिळाल्यात. बॅटर हरीश मिरकुटीच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार यावेळेस साकीर जो फटका खेळायचा होता ते फायनली एक्झिक्युशन उतरलंय आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर या 6 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. पुढचा बॉल समोर मिरकुटे हरीशसाठी फुल टॉस पायांवरती सोडणार नाहीये. जणू काही अगदी फुल टॉस बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलंय. सहज हा फटका एक्झिक्यूट करत असताना 6 धावा तिकडे प्राप्त केल्या जात आहेत. भिवंडी बॉल भरपूर हवेमध्ये आणि मैदानाच्या बाहेर 6 धावा तिकडे फार गरजेचं आहे जेणेकरून 75+ टोटल स्कोरबोर्ड वरती लागली जाईल. आणि तो आलाय आडवा बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो होता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हरीश मिरकुटीचा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. संघर्षाचा अगदी बांध तोडत असताना धावांची कोंडी फोडली आणि हा षटकार आलाय. आता धावसंख्येला मिळाली गती आणि टोटल धावसंख्या धावपटलावरती 7.